भाजप नेते एकनाथ खडसेंचा आक्रमक अवतार मंगळवारी विधानसभेत पाहायला मिळाला। सायबर क्राईमच्या मुद्द्यावरून गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याशी त्यांची जोरदार खडाजंगी झाली। सायबर क्राईमचा मी बळी आहे, दाऊदशी संबंध असल्याचे आरोप माझ्यावर झाले, पण हे आरोप बोगस निघाले असं सांगत खडसेंनी गृहराज्यमंत्र्यांना अडचणीत आणलं। विरोधकांनी यावेळी खडसेंना साथ दिली। अध्यक्ष महोदय, ही गोष्ट सत्य आहे की हे आव्हान आहे, चर्चा सुरू करू। आपला जो काही प्रस्ताव आहे त्याच्या संदर्भात यासाठी आपला जो आयटी ऍक्ट आहे 2005चा त्याच्यामध्ये काही रिफॉर्म्स करता येतील का अध्यक्ष महोदय, या बाबतीत निश्चितपणे सूचना घेतली गेलेली अध्यक्ष महोदय। आपण त्या बाबतीतलं एक काम चालू केलेलं सुद्धा आहे अध्यक्ष महोदय सरकारने। फक्त त्याच्याबद्दल जी काही असतील एक्सपर्ट्स आयटी, आता ह्याच्यामध्ये DIT म्हणजे हा सगळा जर आपल्याला करायचा असेल तर या सगळ्यांचं इंटरनेट आणि याचा सगळ्यांचं इंटरलिंकिंग करायचं असेल तर कुठेतरी याच्यामध्ये सिक्रेसी सुद्धा मेंटेन राहिली पाहिजे अध्यक्ष महोदय। म्हणून याचा कॉल घेताना अतिशय विचार करून याच्यात ऍक्ट करण्यामध्ये जी काही सूचना आलेली आहे ती निश्चितपणे केली जाईल। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांचं उत्तर या संदर्भामध्ये असमाधानकारक। त्यांनी विचारलं की कन्व्हिक्शन किती झाले, त्या संदर्भामध्ये त्यांच्याकडनं स्पष्टपणे उत्तर आलं नाही। अध्यक्ष महोदय, मी आपल्या सभागृहाच्या निदर्शनास आणू इच्छितो की याचा सफर झालेला मी माणूस आहे। कुण्यातरी त्या मनीष भंगाळे नावाने दाऊदच्या बायकोशी माझा संबंध जोडला आणि त्यामुळे मला या ठिकाणी राज्यभरात देशभरामध्ये बदनामी सहन करू लागली आणि आजही या संदर्भामध्ये राज्य सरकारचे कायदे तोकडे असल्यामुळे तो आरोपी पकडला, परंतु राज्य सरकारचा कायदा नसल्यामुळे तो जामीनवर सुटला। मग या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वारंवार असे गुन्हे घडत असताना तुम्ही पकडले, सगळं केलं, पण त्यांचा प्रश्न आहे की कन्व्हिक्शन किती झाले, किती लोकांना शिक्षा झाली। शिक्षा होण्याचं प्रमाण हे 5%च्याही आत आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये राज्य सरकारने विशेष करून तातडीने या संदर्भामध्ये कारवाई करणं आणि हे उत्तर दिलंच पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।